आदिवासी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना। आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 12वा दिवस। विविध मागण्यांसाठी मांजरीमध्ये उपोषण सुरू। मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईमध्ये पुरेसा पाणीसाठा, मात्र पाणी कपात कायम। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 95.53% पाणीसाठा। मुंबईतील रस्त्यांवरील कचरा व्यवस्थापनावर उच्च न्यायालयाची मुंबई महापालिकेवर नाराजी। पालिकेचे अधिकृत दावे आणि प्रत्यक्ष वास्तवात मोठी तफावत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण। मुंबईतील बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडा रोड्याच्या वाहतुकीचे ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग होणार। पालिकेकडून मुंबई डेब्रिज कंट्रोल अँड ट्रॅकिंग सिस्टीम सुरू। पत्राचाळ बांधकामाचा मार्ग मोकळा। म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध झालेल्या 2 भूखंडांवर 1418 घरं बांधण्याचा मार्ग मोकळा। दोन्ही भूखंडांवरील घरांच्या बांधकाम निविदेला राज्य सरकारकडून मान्यता। मिठागरांची कांदळवन समितीकडून पाहणी। मुलुंड पूर्व परिसरामधल्या मिठागरांच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या जागेची पाहणी। धारावी गृहप्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या मिठागर वाचवा समितीच्या तक्रारीची दखल। गणेशोत्सवात कोकणचा विमान प्रवास नाहीच। मंत्री नितेश राणेंची घोषणा हवेत विरली। फ्लाय 91 विमान कंपनी 15 ऑगस्टपासून विमान सेवा सुरू करणार होती। मुंबईच्या गोरेगावात सराईत घरफोड्याला अटक। भगतसिंग नगरमध्ये 7 घरफोड्या उघड। आरोपी शब्बीर सलीम खान अटकेत। 18 तोळे सोनं, 74,000 रोकड हस्तगत। मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून ड्रोनद्वारे आग विझवण्याचे प्रात्यक्षिक सादर। ड्रोनद्वारे आग विझवण्याची पालिकेची क्षमता अधोरेखित। मुरबाडच्या सासगावमधील शाळेच्या दुरवस्थेची बातमी TV9 मराठीनं दाखवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल। शिवसेना नेते प्रकाश पाटलांकडून शाळेची पाहणी करत काम सुरू करण्याचे निर्देश। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शाळा विद्यार्थ्यांसाठी सज्ज होणार। पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुणे महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रियेविनाच खड्डे बुजवण्यासाठी 16 कोटी रुपये देण्याचे आदेश। पालिका निविदा काढण्यास विसरली। पालिकेकडून 16 ठेकेदार नियुक्त करून 16 कोटींच्या कामाचे आदेश। म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4,462 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्टपासून सुरू। 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध भागांमध्ये अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरं उपलब्ध। अपघातामध्ये नुकसान झाल्यास आता PMPML देणार भरपाई। बस अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाला 3 लाख, जखमी झालेल्या व्यक्तींना 1 लाखांपर्यंतची मदत। पुणे जिल्ह्यामध्ये अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी होणार। जिल्हा परिषदेकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार। पुणे स्टेशनवरील बुकिंग क्लार्कला जीव मारण्याचा प्रयत्न करत चोरी करणारे 3 आरोपी अटकेत। बंड गार्डन पोलीस स्टेशन पथकाची कारवाई। पुण्याच्या खराडी परिसरात रस्त्यावरच मद्यपान। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सार्वजनिक रस्त्यावरच काही जण मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यातल्या चंदननगर सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये गोंधळ। अधिकाऱ्याच्या गैरहजेरीमध्ये खासगी व्यक्तीकडून शासकीय संगणकाचा वापर। विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। नागपूरमध्ये दर 2 दिवसांनी खून आणि दररोज किमान 3 प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांनी चिंता वाढली। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडून गुन्हे शाखेची बैठक। सक्रिय गुंड टोळ्या म्होरक्यांची कुंडली तयार करण्याचे आदेश। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन। आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या।